नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. 2025 हे वर्ष सरत आलेले आहे. शेवटचे 2-3 दिवस शिल्लक आहेत. यावर्षी चांदीने कमाल केलेली आहे. सोन्याच्या भावावर कुरघोडी केलेली आहे. वर्षभरामध्ये चांदीचे दर जवळजवळ 150% वाढलेले आहेत. 1 जानेवारी 2025 रोजी चांदीचा दर होता 90,500 रुपये प्रति किलो. 26 डिसेंबर 2025 रोजी हा दर झाला 2.5 लाखाच्या आसपास. म्हणजे किती दरवाढ झाली याची कल्पना करा. डॉलरच्या हिशोबामध्ये मोजायचं झालं तर प्रति अंश या वर्षी भाव $50 वाढलेला आहे. आणि हे जे दर आहेत ते सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणारे आहेत. सर्वसामान्यांना आता असं वाटायला लागलेलं आहे की अति झालं. परंतु तज्ज्ञांचं मत जर मनावर घेतलं तर हे भाव आणखी वाढणार आहेत. तेजीची ही नुकती सुरुवात झालेली आहे. चांदीचे दर किती वाढतील याच्याबाबत तज्ज्ञांचं जे भाकीत होतं ते 2025 मध्ये उताण पडताना दिसलं. म्हणजे जी भाकीत केली ती कमी पडताना दिसली. 2026 साठी काही तज्ज्ञांनी भाकीत केलेले आहे की चांदीचा दर कदाचित $200 प्रति अंश पर्यंत जाऊ शकतो. चांदीच्या दरामध्ये भरमसाठ तेजी आल्यामुळे ज्यांनी पैसे गुंतवले त्यांची चंगळ झालेली आहे. ज्यांनी पैसे गुंतवले नाहीत त्यांना आता हताश आणि निराश वाढायला लागलेलं आहे. आणि ही मंडळी आता चांदीचे दर कमी कधी होतील याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांनी पैसे गुंतवले होते त्यांना असं वाटलं, अरे रे, इतके कमी पैसे का गुंतवले, थोडे जास्त गुंतवायला पाहिजे होते. चांदीचे दर थोडे कमी जास्त होऊ शकतील, परंतु चांदीची ही जी आगेकूच आहे, चांदीचा हा जो बुल रन सुरू झालेला आहे तो आता थांबणार नाहीये असं जगभरातल्या अनेक तज्ज्ञांना वाटतंय. सर्वसामान्यांना मात्र वेगळी भावना आहे. सर्वसामान्यांना असं वाटतंय की चांदीचे दर आता प्रचंड वाढलेले आहेत. परंतु एक भारतीय उद्योजक अनिल अगरवाल, वेदांता समूहाचे सर्वेसर्वा, यांनी काल परवा एक विधान केलं होतं की चांदीचा जो बुल रन आहे त्याची नुकती कुठे सुरुवात झालेली आहे. चांदीच्या दराच्या तुलनेत सोन्याचे भाव स्थिर असतात. सोन्याचे भाव हळूहळू वर जातात आणि खाली येताना सुद्धा हळूहळू येत असतात. चांदीचं मात्र तसं नाहीये. चांदी भराभर वर जाते आणि भराभर खाली सुद्धा येते. दिवाळीच्या आसपास आपल्याला आठवत असेल, दिवाळीची सुरुवात होण्याच्या आधी चांदीचे दर 1,90,000 गेले होते. प्रति किलोला 1,90,000, जवळजवळ 2 लाखाला स्पर्श करणारच होते. परंतु दिवाळीनंतर हे जे दर आहेत ते झपाट्याने खाली आले. आणि किती खाली आले? लाखाच्या मागे 45,000ची घट झाली. चांदीचे दर सध्या 2.5 लाखाच्या आसपास आहेत. गेल्या महिन्याभरामध्ये हे दर 60% वाढलेले आहेत. आणि त्यामुळे ज्यांना चांगला फायदा झाला ते थोड्याफार प्रमाणामध्ये मुनाफा वसुली करतील अशा प्रकारची शक्यता आहे. जर विक्री झाली तर दर थोडा कमी होईल. परंतु इतके लोक चांदीचे दर कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत, ते फार काळ कमी राहतील याची अजिबात शक्यता नाहीये. 2025 मध्ये चांदीने दणदणीत परतावा दिला आणि 2026 मध्ये त्याची पुनरावृत्ती होईल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. चांदीचे दर इतके जबरदस्त का कडाडलेले आहेत, इतके वेगाने का वाढतायत, याच्याबद्दल अनेक लोकांनी विश्लेषण दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं कारण मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये असलेली तफावत. औद्योगिक वापर चांदीचा वाढलेला आहे, त्याच्यामुळे सुद्धा चांदीचे दर कडाडलेले आहेत. तिसरा महत्वाचा घटक म्हणजे खाणींमध्ये जे चांदीचं उत्पादन होतं, म्हणजे जे खनिज मिळतं ते कमी झालेलं आहे. आणि या सगळ्या कारणामुळे चांदीचे दर कडाडलेले आहेत. परंतु या सगळ्या गोष्टींची चर्चा होताना दिसते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पडद्याच्या मागे घडतायत, ज्याचा कोणाला थांगपत्ता लागत नाहीये. आणि या ज्या सुप्त घडामोडी आहेत त्या सुप्त घडामोडी हे चांदीचे दर असे जबरदस्त वाढतायत त्याच्या मागे असण्याची दाट शक्यता आहे. भूराजकीय घडामोडींचा जर आपण विचार केला तर अमेरिकेने चांदीचा समावेश रेअर कमॉडिटीच्या यादीमध्ये केलेला आहे. अमेरिका सुद्धा चांदीची साठेबाजी करण्याच्या मागे लागलेला आहे. चीन तर ही साठेबाजी करतोच आहे. चीनने चांदीच्या निर्यातीवर सुद्धा नियंत्रण आणलेलं आहे. 1 जानेवारी पासून हे नियंत्रण प्रत्यक्षात येणार आहे. चीनमधून अन्य देशांना जी चांदी निर्यात केली जाते त्याच्यावर बंधन आणण्याचा चीनी सरकारचा प्रयत्न आहे. या सगळ्या घडामोडी आपल्याला दिसत आहेत. परंतु या घडामोडींच्या पलीकडे सुद्धा काहीतरी शिस्त आहे, काहीतरी महत्वाचं घडतंय. असं काहीतरी महत्वाचं घडतंय जे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आणि त्याच्यामुळे चांदीचे दर जबरदस्त वाढताना दिसत आहेत. चांदीच्या दरामध्ये जी तेजी आली आहे त्याच्या संदर्भात न्यूज डंकाने काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता. हा व्हिडिओ रिच डॅड पुअर डॅड या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या एका भाकितावर आधारित होता. रॉबर्ट कियोसाकी यांनी एका ट्विटद्वारे असं एक भाकीत केलं होतं की 2030च्या अखेरपर्यंत चांदीचे दर प्रति अंश $500 आणि सोन्याचे दर प्रति अंश $10,000 होतील. आणि त्याने या भाकिताचे टप्पे सुद्धा दिले होते. आणि कधी किती भाव होईल हे त्याने सांगितलं होतं. आणि $500 काही अचानक होणार नाहीये. $500चा जो दर आहे तो टप्प्याटप्प्याने गाठला जाईल. 2026च्या अखेरपर्यंत त्याने जो भावाचा टप्पा दिलेला आहे तो $200 दिलेला आहे. आज चांदीचे जे दर आहेत ते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साधारण $79 प्रति अंश असे आहेत.
ते 2026 पर्यंत जर $200 होतात, याचा अर्थ चांदीच्या दरामध्ये पुढच्या वर्षी दुपटीपेक्षा जास्त वाढ होते. म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा चांदीचे दर 150% वाढण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्ष रॉबर्ट कियोसाकी डॉलरच्या विरोधात बोलतायत. ते सातत्याने सांगतायत की अमेरिकी सरकार हे कागदाचे कपटे छापत राहणार. तुम्ही हे कागदाचे कपटे गोळा करणं बंद करा. संपत्तीमध्ये तुमची गुंतवणूक करा. आणि संपत्ती म्हणजे काय हे सुद्धा ते स्पष्ट करतात. संपत्ती म्हणजे सोनं, संपत्ती म्हणजे चांदी, संपत्ती म्हणजे बिटकॉइन. रॉबर्ट कियोसाकी असं म्हणतात की 1965 पासून मी चांदी जमा करायला सुरुवात केली, तेव्हा चांदीचे दर $1 पेक्षा कमी होते. 10 नोव्हेंबरला त्यांनी एक एक्सवर पोस्ट टाकली होती आणि या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की चांदीचे दर आता $50 पलीकडे गेलेले आहेत आणि पुढचा टप्पा $70. रॉबर्ट कियोसाकी यांनी जे काही सांगितलं ते घडलेलं आहे. $70 टप्पा सुद्धा चांदीने ओलांडलेला आहे. त्यामुळे 2030 पर्यंत त्यांचं जे भाकीत आहे $500 प्रति अंश ते गाठणं काही फार कठीण वाटत नाहीये. रिच डॅड पुअर डॅड या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखकाने जे भाकीत केलं होतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आणखी एक बेस्ट सेलर पुस्तक आहे करन्सी वॉर. या करन्सी वॉरचे लेखक जिम रिकार्ड्स यांनी सुद्धा चांदीच्या दराबद्दल एक भाकीत केलेलं आहे आणि ते भाकीत साधारण रॉबर्ट कियोसाकी यांच्या भाकीतासारखंच आहे. त्यांनी सुद्धा असं भाकीत केलेलं आहे की 2026च्या अखेरपर्यंत चांदीचे दर प्रति अंश $200 इतके असतील. 9 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चांदीच्या दरांनी $50 प्रति अंशचा टप्पा ओलांडला होता. अवघ्या 3 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये $30 भर पडलेली आहे. जवळजवळ 60% भर पडलेली आहे. आणि ही जी तेजी आहे ती अभूतपूर्व अशा प्रकारची तेजी आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या जागतिक वित्त संस्था आहेत, नामांकित वित्त संस्था आहेत, या वित्त संस्थांनी 2025च्या चांदीच्या भावाबद्दल जी भाकितं केली होती ती भाकितं प्रत्यक्षात जे दर आहेत त्या दराच्या तुलनेमध्ये तोळा मासा ठरलेले आहेत. ड्युकास कुपी नावाची एक स्विस बँक आहे. त्या स्विस बँकेने जानेवारीच्या महिन्यामध्ये भाकितांचा एक चार्ट प्रसिद्ध केला होता आणि त्याच्यामध्ये या बँकेने जो सगळ्यात कमाल आकडा दिला होता, म्हणजे प्रति अंश किती दर असतील त्याचा, तो कमाल आकडा $45 इतका होता. म्हणजे $45 आणि ते सुद्धा 2030 पर्यंत हे भाव वाढतील अशा प्रकारचं भाकीत केलं होतं. प्रत्यक्षात याच्यापेक्षा जास्त भाव 2025 मध्येच वाढलेला आहे. या दुकास्कोपी बँकेने जो अहवाल प्रसिद्ध केला होता त्याच्यामध्ये अन्य काही वित्त संस्थांचे सुद्धा आकडे देण्यात आले होते. म्हणजे त्यांनी जी चांदीच्या दराच्या संदर्भात भाकीतं केलेली आहे ती देण्यात आली होती. गोल्डमॅन सॅक्सने भाकीत केलेलं आहे 2026 पर्यंत चांदीचे दर $35 पर्यंत असतील असं गोल्डमॅन सॅक्सने या वर्षाच्या सुरुवातीला म्हटलं होतं. सिटी बँकेचा सुद्धा त्यांनी अंदाज दिला होता. सिटी बँकेने 2026च्या अखेरपर्यंत चांदीचे दर $30 ते $32 दरम्यान असतील अशा प्रकारचं भाकीत केलं होतं. आणि ही सगळी भाकीतं नामांकित वित्त संस्थांनी केली होती. अशा वित्त संस्था की जगामध्ये ज्यांचा डंका वाजतो, परंतु ही सगळी जी भाकीतं आहेत ती पूर्णपणे फोल ठरली. चांदीचे दर या भाकितांच्या पलीकडे गेले, या भाकितांच्या दुपटीपेक्षा जास्त गेले. आता ही जी सगळी मी तुम्हाला भाकितं सांगितली ती 2025च्या सुरुवातीची भाकीत आहे. त्याच्यामध्ये ड्युकास कुपी बँकेचं भाकीत सांगितलं, गोल्डमॅन सॅक्सचं भाकीत सांगितलं, सिटी बँकेचं भाकीत सांगितलं. या वर्षाच्या अखेरीस म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये बँक ऑफ अमेरिकेने भाकीत केलं होतं की येत्या काही महिन्यामध्ये चांदीचा दर प्रति अंश 65 पर्यंत जाऊ शकतो. सध्याचा जो दर आहे तो जवळजवळ $80 प्रति अंश इतका आहे. दुसरं एक महत्वाचं भाकीत JP मॉर्गनने केलं होतं 2026 साठी की 2026च्या चौथ्या तिमाहीमध्ये चांदीचा दर $56 प्रति अंश इतका होऊ शकतो. हे भाकीत सुद्धा उतारणं पडलेलं आहे. आणि ही सगळी जी नावं आहेत ती खूप मोठी नावं आहेत. या सगळ्या मोठ्या नावाने जी मोठी मोठी भाकीतं केली होती ती अगदी छोटी छोटी ठरलेली आहेत. चांदीच्या दरामध्ये इतकी जबरदस्त तेजी आहे. या ज्या वित्त संस्थांची नावं मी आपल्या समोर घेतली त्या अत्यंत नामांकित अशा वित्त संस्था आहेत, जागतिक दर्जाच्या वित्त संस्था आहेत. जगातील अनेक देश या वित्त संस्थांच्या अहवालावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवत असतात, कारण या वित्त संस्थांकडे नामांकित तज्ज्ञांची फौज असते. जगभरामध्ये ज्या घडामोडी घडतात, जगभरामध्ये अर्थकारणाचे जे बारकावे आहेत, जगभराच्या राजकारणामध्ये ज्या काही उलटापालटी होतात त्या थेट यांच्यापर्यंत पोहोचत असतात. इतकंच नाही, या वित्त संस्थांशी संबंधित जे बडे अधिकारी असतात त्या बड्या अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये जगभरातील देशांचे अत्यंत महत्वाचे लोक असतात आणि यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे अत्यंत अचूक अशी माहिती येत असते. या सगळ्या माहितीचं विश्लेषण करणारी अद्ययावत यंत्रणा या वित्त संस्थांकडे असते. तरी सुद्धा यांची भाकीतं सपशेल फोल ठरतायत. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे असं काही घडतंय जे कुणाच्याच लक्षात येत नाहीये. जगातील काही देश अशा प्रकारची काही पावलं टाकतायत ज्याचा पायरो सुद्धा कुणाला ऐकू येत नाहीये. अगदी छुप्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. त्याच्यामुळे या न समजलेल्या घडामोडी या वित्त संस्थांच्या समोर सुद्धा येत नाहीयेत आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांचे अंदाज चुकीचे ठरतायत. जगभरातील देश चांदीच्या या वाढत्या दरामुळे प्रचंड चिंतेत आहेत. कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं की औद्योगिक वापरासाठी
चांदी हा अत्यंत महत्वाचा घटक बनलेला आहे. सोलार अर्थ असो, ईव्ही असो किंवा तुमची शस्त्रास्त्र असो, अनेक गोष्टी अशा आहेत ज्या चांदीशिवाय निर्माण होऊ शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे रेअर अर्थच्या प्रकरणामध्ये जे काही घडलं ते पुन्हा एकदा चांदीच्या प्रकरणामध्ये घडणार आहे का, त्याची पुनरावृत्ती होणार आहे का, अशी भीती जगातल्या अनेक देशांना वाटायला लागलेली आहे. रेअर अर्थचा चीनने शस्त्रासारखा वापर केला. आता चांदीच्या बाबतीत सुद्धा चीनची पावलं त्याच दिशेने पडताना दिसत आहेत. चीनने चांदीची साठेबाजी सुरू केलेली आहे. अमेरिका सुद्धा या खेळामध्ये उतरलेला आहे. भारताला सुद्धा या खेळाची दखल घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जो सर्वसामान्य गुंतवणूकदार आहे त्याने काय करायचं? त्याने या तेजीचा फायदा उठवला पाहिजे. त्याने चांदीमध्ये 4 पैसे गुंतवले पाहिजे. चांदीच्या या संपूर्ण तेजीमध्ये म्हणजे रॉबर्ट कियोसाकीने जसं सांगितलेलं आहे की कागदी कपड्यांच्या मागे लागू नका, संपत्तीमध्ये पैसे गुंतवा, तर तेच सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी केलं पाहिजे. ही संधी आहे. या संधीचा लाभ घेऊन चांदीमध्ये थोडी थोडी का होईना गुंतवणूक करत गेली पाहिजे, अर्थात आपल्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच. या सगळ्या कथनाचा जर निचोड काढायचा झाला तर दिग्गज वित्त संस्थांनी 2025 मध्ये जी काही भाकिते गेलेली आहेत त्या भाकितांचे जे आकडे आहेत ते प्रत्यक्ष भावाच्या आसपास सुद्धा नाही आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं, या वित्त संस्थांपेक्षा लेखक मंडळी जास्त सत्य भाकीत करताना दिसत आहेत. रॉबर्ट कियोसाकीचं जे भाकीत आहे ते सत्य ठरताना दिसत आहे. जिम रिकार्ड्सने सुद्धा तशा प्रकारचं भाकीत केलेलं आहे. उद्योजक अनिल अग्रवाल यांनी सुद्धा चांदीच्या दरामध्ये जबरदस्त तेजी असेल अशा प्रकारचं भाकीत केलेलं आहे. 2 चित्र अर्थकारणाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकतर शेअर मार्केट उतरणीला लागलेलं आहे. अनेक शेअरचे जे भाव आहेत ते प्रचंड कोसळलेले आहेत. परंतु या परिस्थितीमध्ये जे मेटलशी संबंधित शेअर आहेत ते मात्र तेजीत आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी 2025 प्रमाणे मेटलचाच दबदबा असेल, मेटलची चर्चा असेल आणि लोक मेटलमध्येच गुंतवणूक करतील अशा प्रकारची शक्यता आहे. कारण लोकांना पैसे कमवायचे आहेत. रॉबर्ट कियोसाकी ज्याप्रमाणे म्हणाला त्याप्रमाणे लोक संपत्तीत पैसा गुंतवताना दिसत आहेत, मेटलमध्ये पैसा गुंतवताना दिसत आहेत. अर्थात हे सगळं विश्लेषण केल्यानंतर एक महत्वाची बाब, चांदीचे दर वाढतील असं अनेकांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये वित्त संस्था आहेत, त्याच्यामध्ये रॉबर्ट कियोसाकी, जिम रिकार्ड सारखे तज्ज्ञ आहेत, मुकुल अग्रवाल यांच्यासारखे उद्योजक आहेत. परंतु जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हा तुम्ही स्वतः अभ्यास करा. स्वतः अभ्यास करणं जर शक्य नसेल तर तुमच्या आर्थिक सल्लागाराला विचारा आणि त्याच्या सल्ल्यानुसारच जी काही गुंतवणूक करायची ती करा. हा व्हिडिओ बघून तुम्ही गुंतवणूक करायला जाऊ नका. जे काही घडतंय आजूबाजूला त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न, लोक काय म्हणतायत ते आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेला आहे. तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. तुम्ही चांदीमध्ये गुंतवणूक केली आहे का, करणार आहात का, काही फायदा झालाय का ते कॉमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि न्यूज डंकाच्या सोबत आमचा बिझनेस चॅनल बीज डंका सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.